आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत। नमस्कार, आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक या गावातील भटक्या विमुक्त जमातीतील घिसडी समाजाची मर्याद लक्ष्मी सोळंके हिच्या हत्येप्रकरणी गावातील दोषी आरोपींना सजा देण्यासाठी घिसडी समाज व भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती तथा भारतीय संघटने विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य माध्यमातून समाज बांधवांना संबोधित करते वेळेस प्रदेश उपाध्यक्ष देवीदास साळे, नांदेड जिल्हा अखिल भारतीय घिसडी समाज प्रदेशाध्यक्ष माननीय बाबासाहेब चव्हाण, इतर महाराष्ट्रातील घिसडी समाजातील भटक्या विमुक्त जमातीतील समाज बांधव उपस्थित होते। मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज बांधव नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर उतरले आहेत आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज बांधव आणि महाराणा प्रतापांना पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप चौक ते जिल्हा कलेक्टर ऑफिस पर्यंत सर्वात मोठी भव्य रॅली काढण्यात आली आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याशी हितगुज साधून लक्ष्मी सोळंके न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। त्यांच्या लक्षात आलं गाववाल्यांनी किंवा तिथल्या गाव गुंडांनी किंवा तिथल्या सरपंचांनी काय केले ही सगळी भूमिका त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण CID इन्क्वायरी, नार्को टेस्ट आणि ज्यांनी या गुन्ह्यामध्ये सामील आहे, जे फरार आहेत त्यांना तत्काळ अटक व्हावी, त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर फाशी ही शिक्षा व्हावी। याच्याकरता आपण मान्य केलेली आहे की आम्ही प्रशासन तुमच्या बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं उद्या परत शहाजी उमर साहेब, दुसरे DCP आणि या 4 साहेबांबरोबर उद्या 4-5 जणांची अपॉइंटमेंट आहे काय त्यांची फॅमिली आणि जर समाजाला वाटलं तर मी थांबतो, नाही तर तुम्ही जाऊन करा। पण दिलेला आहे ते मुलीची आत्महत्या मारून टाकलेला आहे असं म्हणून, तर त्या संदर्भामध्ये काय सांगतो? सर्वात प्रथम की या मुलीला आत्महत्या केलेली नाही। दुसरा विषय की ह्या विषयामध्ये ज्या काही ब्लॅकमेल केलेले, मी मगांदरच अनेक बाईटमध्ये सांगतो, ब्लॅकमेल करून त्या पुरीला काही मागणी केली होती, समजून जा मला काय म्हणायचं ते, ती मागणी केली होती, त्या मागणीला तिने परिपूर्ण प्रतिसाद न दिल्यामुळं तिला रात्रीच्या वेळेस मारून टाकलेली आहे। तिला दोरीने फाशी दिलेली आहे आणि त्याच्याकरता तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर तिथल्या स्थानिक पोलीस पाटलांनी सरपंच, उपसरपंच आणि जे पद अधिकारी आहेत त्या लोकांनी हा पूर्णपणे दाबलाय। त्याच्याकरता साहेबराव गायकवाड सह त्याचे मित्र जे आता फरार आहेत, गावातनं गेलेले आहेत ते, प्लस हे गावकीचे जे सरपंच, प्रथमतः पोलीस पाटील त्यांनी शासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे, शासनाचे सगळे आणि या माहितीचे पूर्णपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सगळ्यात पहिला गुन्हेगार तो आहे, पहिला त्याच्यावर कारवाई व्हावी आणि या जर इन्क्वायरी मध्ये जर हे बलात्कार यांनी केलेले याची नार्को टेस्ट व्हावी, प्लस CBI इन्क्वायरी व्हावी आणि जर यांची जर बलात्कार झालाय, त्याच्या जबरदस्ती झालेली आहे, त्याच्यावर संपूर्ण पोक्सो अंतर्गत कायद्यावर त्याची कारवाई व्हावी, यांना मरोपर्यंत फाशी व्हावी या सगळ्यांना। याच्याकरता आमचं आता शिष्टमंडळ जाऊन त्यांना निवेदन दिलेले, साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय आणि तत्काळ त्यांच्यावर इन्क्वायरी बसवणार आहे असं आश्वासन दिलेले। याच्यामध्ये किती आरोपी आहे? तिथला जो राजकीय प्रथमतः पोलीस पाटील आणि तो साहेबराव, त्याच्या व्यतिरिक्त साहेबराव आणि त्याचे सहकारी आता आम्हाला पूर्णपणे सांगता येणार नाही, परंतु उपसरपंच, सरपंच, तिथले पदाधिकारी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांनी हा लपवण्याचा प्रयत्न केला, कारण कुठल्याही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनुसार ज्यावेळेस पोलीस पाटील हा
नेमला जातो प्रशासनाकडनं, त्याला त्या गावाची जबाबदारी असते. त्यांनी काय झालेलं काही विचित्र प्रकरण झाले किंवा काही पोलीस दखल असे गुन्हे असतात तर त्यांनी पहिलं पोलिसाचा प्रतिनिधी म्हणून तिथं काम केलं पाहिजे. परंतु त्यांनी ते न करता त्यांनी डायरेक्टली हे सगळं दाबण्याचा प्रयत्न केलाय. आणि आमच्या समाजामध्ये कुठल्याही मुलीला, कुवाऱ्या मुलीला त्याला दफन केलं जातं. त्यांनी जाळून पूर्णपणे पुरावा नष्ट केलेला आहे. याची दखल घ्यावी. नाव सरस्वती राम सोळंकी आहे. मी लक्ष्मी हिची लहान बहीण आहे. माझी ताई होती तिनं. मला प्रशासनानं एवढीच विनंती आहे की आमच्यावर अन्याय झाला आहे, माझ्या बहिणीवर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय द्यावे अशी मी विनंती करते. आणि त्या गाववाल्यांनी आम्हाला काही मदत केली नाही. नेमकं तर सरपंच, उपसरपंच, बोडके सर यांनी म्हणजे जेव्हा डेट झाली की नाही तेव्हा ते येऊन निघून गेले. आम्हाला काही मदत झाली नाही. याच्याबद्दल मी त्यांना म्हणजे आरोपी समजू शकतो. त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे, कारण ते गावातले म्हणजे मोठे असे कार्यकर्ते होते. आणि ते नेमकं म्हणजे साहेबराव याच्यावर माझा संशय आहे, कारण माझ्या बहिणीला तो ब्लॅकमेल करत होता, खूप असं म्हणजे त्रास देत होता. म्हणून माझी बहीण असं कंटाळी चिडे आलेली होती. मला वाटते, मला एकच संशय आहे की ते साहेबराव गायकवाड साहेबराव त्यांनीच माझ्या बहिणीला म्हणजे असं मारून टाकलं असेल, म्हणजे मर्डर झाला असेल आणि काय तिच्यावर म्हणजे वाईट नजरेनं बघला असेल असं माझं म्हणणं आहे. जेव्हा डेट झाली की नाही तेव्हा आम्ही त्यांना खूप म्हणलं होतं की दवाखान्यात त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य केलं नाही. आणि म्हणले होते की तुम्ही जर बॉडी नेला दवाखान्यात तुम्हाला बॉडी सापडणार नाही, नेमकं म्हणजे तुम्हालाच अटक होईल, कारण घरी तुम्हीच होत्या. कारण आम्ही तेवढं एज्युकेशनल नाही, म्हणजे एवढे शिकलेले नाहीत, अनाडी आहेत, म्हणून त्यांना काही पण समजलं नाही. आणि तेव्हा आम्ही खूप दुःखात होतो, म्हणून आम्हाला तेवढं काही सुचलं नाही. मी खूप दुःखात होतो. पण आमच्या जातीचे आहेत त्यांनी खूप म्हणले होते गाववाल्यांना की जाळत नाहीत म्हणजे दफन करतात, पण त्यांना कोणाचं न ऐकता कोणाचं न करता तिला जाऊन म्हणजे अग्निदाह दिला तिला. आणि मला तेव्हा कळालं जेव्हा मी तिथं होतो. मी खूप प्रयत्न केलो काढायचा, पण मी खूप दुःखात होतो म्हणून मला बाजूला केलं. पुरावा नष्ट केलेला आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या बहिणीवर काहीतरी असं झालंय जे ती, पण तिला न्याय द्या असं म्हणणं माझं आहे. मी म्हणू शकत नाही तेवढं काही, पण तिला न्याय पाहिजे. आणि अखिल घिसारी समाज माझ्या पाठीमागे आहे अशी मी म्हणजे होती. आम्ही गरीब आहोत. आम्ही शिक्षणासाठी मदत करत होता, मंजुरी रोज करून आम्ही हे केलो. तो अगोदर जे झालं होतं ना त्याने स्वतःहून कंप्लेंट केलं होतं बिलोलीला जाऊन मुलीनं माझ्या. तर तिथं जाऊन हे केल्यानं आम्हाला तेव्हा माहित झालं की साहेबराव तिला ब्लॅकमेल करत होता, तिला टॉर्चर होतं. तो 11ला होती सुरूला. पेपर कोणता होता? कालचा का जो फर्स्ट पेपर होता इंग्लिशचा होता. म्हणजे ज्यावेळेस त्या मुलीनं सुद्धा कंप्लीट केलेली आहे, अगोदर केलेली आहे 1 वर्ष. केली होती तरी सुद्धा त्याच्यानंतर ही घटना घडली. घटना घडल्यानंतर लोकांनी काय त्याच्यावर काहीच केलं नाही. त्याला आम्हाला सापटून ठेवून तुम्ही बसा म्हणले. सरपंच जे होते त्याच्याकडून आले होते, आम्हाला काय म्हणले तुम्ही बसून राहा बाई, तुमची न्याय आम्ही करू. म्हणून आम्हाला तिथं बसून टाकले बिलोलीला नेऊन. आणि काय करायचे आहे ते त्याला नकरचं बोलले आणि आम्हाला थापटून निघून काढून दिले घरला. काढून दिला सुद्धा आम्हाला दचकी वाटली. गावाले काय करतात की आम्हाला भीती पडली. भीती पडल्याबद्दल आम्ही सुद्धा 1 वर्ष गाव सोडून निघून गेलो. मग आमची मुलगी म्हणली आई तेवढं शिक्षण केलं मी, तेवढी हे केला तुम्ही, कष्ट करून मला शिकवला, ते केला, तर माझं काहीतरी इच्छा पूर्ण करू दे माझी. म्हणून आम्हाला परीक्षासाठी आम्ही गावात आलो. तुमचे घर किती आहे त्या ठिकाणी गावामध्ये? आमचे घर खूप होते, कोणीच नाही, आम्ही एकलेच होतो. गाव किती घर आहे? गाव असेल 100-150. नाही स्वतःचं घर एकच आहे आमचं. इच्छा काय होती? शिकण्याची इच्छा काय होती? तिची पूर्ण 12वी झाली की आई म्हणली, मला जिद करत होती की मी पोलीस फॉर्म भरतो, मी असं लग्न करत नाही, लग्न केलं तर बी मी पोलीस फॉर्म भरणार म्हणजे भरणार.
अशी तिची इच्छा होती. आम्हाला मानत नव्हती शिक्षणासाठी. ही किती तारखेला झालेली आहे घटना? तिनं मंगळवारी सकाळी पेपर जाऊन देऊन आली. 11 तारीख होती. तिकून आली, अजून स्वयंपाक केली, जेवण केली, बिर्याणी समजा हातानं जेवली, समजा समाधान झालं. मग आम्ही 11 वाजेपर्यंत येते होतं. 11ला जे हे झालं, घंटाभर बसून ते मुलगी आम्ही दोघी मुली अभ्यास करायला म्हणून बसल्या होत्या. आम्ही असं बाजूला एकत्र झोपल्या ना. तिनं थोडी चेती अभ्यासमध्ये होती. अभ्यासमध्ये झाल्यानं आम्ही 11 वाजे ती चेती होता. 11 जेव्हा मध्ये झोपला तर मला काय टाकले काय नाही की आम्हाला बेसुधच झालं होतं. आम्हाला चेव बी नाही आला, आम्हाला माहिती बी नाही झाली. मग नंतर 2 वाजच्या अंजतामध्ये उठलं. आमच्या छोट्या मुलीनं उठवलं आम्हाला की आई असं झालं आणि काय झालं काय नाही की छकुताईला चाल तू आधी चल उठ मला. तर आम्ही घाबरून जाऊन तिला खाली घेतलो, मांडीवर खाली बसून होती. तिला घेऊन असं हातपाय चोळलो, तिची नाडी बघलो आम्ही. तिचं उर्धाव चालू होता. आम्ही मग उतरून घेऊन तिला तोंडावर पाणी टाकलं. हिनं जिवंत आहे, तिला दवाखान्याला घेऊन चला बाबा, दवाखान्याला घेऊन चला, कोणतरी मदत करा आमची. म्हणलं तर कोणीच मदत नाही केली. पोस्टमॉर्टम झालं नाही का तिचा पोस्टमॉर्टम नाही केले. आम्हाला म्हणले दवाखान्याला घेऊन गेलं तर तिची जीवन पूर्ण गेलं, घेऊन काय करतोस म्हणले. आम्हाला शिवाजी पाटील आले होते, प्रल्हाद गुरुजी आले होते, बोडके सर, पोलीस पाटील आणि सरपंच एवढे आले ना. आम्हाला दबाब टाकले की तुम्हीच घरी होता, काय केले तुम्ही मुली संग, म्हणून तुम्हालाच काहीतरी मध्ये टाकतो, तू रडू सुद्धा नको असं म्हणले आम्हाला. म्हणजे हा दबाव म्हणजे तुमची मुलगी असून आमच्यावर दबाव टाकला होता. म्हणून अजून घाबरून गेलो. आम्हाला काही माहिती नव्हतं, आम्हाला काहीच नव्हतं. तर बी मी लढण्याची घाई केलंच. अजून मी म्हणलो तुमचे हात जोडतो, पाया पडतो, फक्त मला ऑटो करून द्या, मी ऑटो मध्ये घेऊन जातो, माझ्या मुली जिवंत आहे. तर बी अर्ध्या घंट्याच्या नंतर सुद्धा अर्धा गिलास पाणी पिलं. गुन्हेगाराला फाशी द्या, माझ्या मुलीला न्याय द्या, काय घटना झाली ते सगळं करून द्या मला. पोलीस पाटील आहे, कारण पोलीस पाटलाचं कर्तव्य असतं की म्हणजे गावात काय बी झालं तर ते सॉल्व्ह करावं, पण त्यांनी सॉल्व्ह केले नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की त्याच्यावर जास्तीत जास्त ऍक्शन घ्यावी म्हणून. आणि